मुंबई गोवा महामार्गावरील JSW सिमेंट प्लांटजवळ इरवाडी फाटा येथे उभ्या असलेल्या अज्ञात कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक बसून एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना मंगळवार दिनांक 19 मेच्या मध्यरात्री 11:30 वाजता घडली आहे. हा संपूर्ण अपघात परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिद्धेश कैलास कोळी वय 25 राहणार रामवाडी समर्थनगर पेण हा आपल्या होंडा शाईन MH06 CR 6181 या दुचाकीने पनवेल येथून काम आटोपून घरी परतत होता. दरम्यान तो JSW सिमेंट प्लांट जवळील इरवाडी फाटा परिसरात आला असता रोडवर वाहतुकीस अडथळा होईल अशा स्थितीत उभ्या असलेल्या अज्ञात ट्रक कंटेनरला त्याच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. CCTV फुटेजमध्ये भरधाव वेगाने येणारी दुचाकी अचानक कंटेनरच्या मागील भागावर आदळल्याचे दिसत आहे. अपघातानंतर सिद्धेश गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर कोसळला. या भीषण अपघातात सिद्धेशच्या डोक्याला व तोंडावर गंभीर दुखापत झाली होती. परिसरातील काही नागरिक व वाहन चालकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदत कार्य केले. मात्र सिद्धेशचा जागीच अंत झाल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे रामवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.